15वा दिवस सकाळी 6 वाजता. प्लीज उठा गर्ल्स. उद्यापासून जर कोणी नाही उठलं ना, बालड्यात पाणी भरून आण आणि टाकून दे. मी तर मालकीनबाई भरली तर मी असेच करणार आहे. 5 मिनिटात नाही उठलं कोणी पण, कुठलाही मेडिकल रिझन असू दे, उठून बसा. बेडवरून उतरा. चला उतर तू. स्नेहा प्लीज तुझा ब्रश वगैरे आवरून घे. फ्रेश होऊन जा. चल फटफट. I have woken up and I'll do my work. I just told you don't interrupt my rest. काल पण मला मी rest तुझी नाही रेस्ट दिली. इंटरप्ट नाही करत आहे. इकडे रूल काय आहे, जेव्हा ते I अलार्म वाजला understood. त्याच्या 5 मिनिटांमध्ये I उठायचंय. हे रूल आहे. तर मी तुला काय But सांगितलंय we have तर been given की bed पाणी rest. भर आणि झोपून जा. पाणी झाडांना भरायचं काम पाणी माझं द्यायचंय, नाहीये. झाडांना पाणी द्यायचं मग ते आणि करते. ब्रेकफास्ट एक लावायचंय. मिनिट, ओरडू नको. मग तू का माझ्यावर येत आहे? ओरडू मी नको, तुला मी रेस्ट तुझ्यावर टाइम पण नाही. दिलाय. तू नाही दिलायस मला रेस्ट. तू नाही मी नाही दिला. मग तुझा याच्यामध्ये काहीच संबंध येत नाही. मी तुला सकाळीच उठवलं असतं. मग प्लीज अगर तुला नडायचं तर None बोल of your मला. business. तुझ्याशी मी- नडत नाहीये मी. माझ्याशी नडत नाहीये, मग मला तू उत्तर नाही देऊ शकत इकडे. आणि ब्रेकफास्ट लावायचं पण तुझी ड्युटी होती. हे तर सगळे तुला माहिती इकडे सगळे डबल डबल कामं करायला लागली आहे. सकाळी 8 वाजता. मग तू तिच्यासोबत उभी राहा इकडे चालेल. चहासाठी आणि I don't know how I'm going to be of help, but I'll जेवढी stand पण there. ऍटलीस्ट तू. So you're telling me because I want chai. So if नाही, everybody नुसतं else दिसायला- wants water, so even they should stand with me and help me fill तुम्हाला water. कळत नाही का बेसिक नॉलेज? Basic knowledge नाही तुम्हाला सांग अंकिता, तुझा तू हात बोलते नऊ- दुखलाय आज नऊ- म्हणून मी नऊ- तुला काही नाही देत. मी तुला ठीक नुसतं आहे. बोलते उभी राहा. How does it make sense? इट मेक सेन्स. नाही तर ठीक आहे, त्यांना ओके असं ओके वाटेल चालेल, काम पण नाही 9 करत आहे. लोकांचं म्हणजे मला 5 दिवसाचा रेस्ट सांगितलं लाग त्यांना. तुझा नाही तू झोपायची झोप. गोष्ट. अंकिता मी तुला काय सांगते, तू म्हणते की 9 लोकांची अंकिता, जेवणासाठी you're 8 very ते 9 bad at लोक this. असतात. तू आणि पण 9 ती चांगले बनवून अरे यार, दाखव, मग थांब ना मानते यार. मी तुला. ए मला हे फालतूगिरी नाही हवी यांची. यांचं मला हे तर काय बोलते, यू आर व्हेरी बॅड ॲट इट. मालकीण व्हायचं. तुला जेव्हा मी ट्रॉफी दिलं तेव्हा आय वॉज बॅड. तेव्हा मोठी नाचत होती ना. का ती मालकीनबाई बनणार, मी काहीच नाही करणार. हा ती बनल्यावर आहे ना मी झोपून राहणार आणि मी रोज मेडिसिनचं नाव घेणार आहे. सगळ्यात हेवी मुलगी या घराची. तिला 2 कामं दिली ते पण तिच्याशी होत नाही. आणि मी हेवी मेडिसिन वर आहे. माझा डोळा नाही दुखत आहे इकडे. 1 महिन्यापासून ती हेवी मेडिसिन मध्येच आहे. कधी ती टायमावरती उठली नाही आजपासून. कधी उठली आहे सांग मला. एक तर तिला रेस्ट देते मी एक्स्ट्रा. मला इरिटेट होतं. मी सगळ्यांसाठी चांगलं बोलते इकडे, ते लोक मला ऐकवतात. फालतूगिरी. अंकिता तू तिच्यामुळे मी आज रडते. ऐकणार नाही. तिचं कशाला ऐकू मी कोणाचं इकडे. का नाही तिच्या ऐकायला पप्पानी दिलंय का मला खाऊन दे भरलं इकडे. ऑफकोर्स नाही ऐकायला पाहिजे. तू इकडे कोणाचं ऐकायला नाही आली मी कशाला ऐकून घेऊ तिचं. यू व्हेरी बॅड ॲट इट. मराठीत बोलून दाख पहिले. आपल्याला सगळ्यांना दिसत आहे अंकिता, तर तू जास्त हे नको रडून आपलं स्वतःचा हाल मी नको रडत करू नाही. ती ना. मला बोलते यू व्हेरी बॅड ॲट इट. तू काय 2 तास जिंकली तर काय यू आर व्हेरी ग्रेट ॲट इट. तू फिजिकल टास्कच्या अलावा दाखव काय करून, मी मानेल तुला आता. मी हे घेणार नाही. उद्यापासून पाणी टाकेल तोंडावर त्यांच्या आणि उठवणार आहे. बरं तुम्हाला रेस्ट नाही भेटला मी तर. तुला आधीच बोललेली. मी चांगली बनत होती ना, तर यू आर नॉट बॅड ॲट इट. पाणी टाकेल उद्या तुझ्या तोंडावर, पाणी टाकणार आहे आणि उठवणार आहे तुला. चांगलं बनायचंच आहे, तुला आधीच बोललेली. आणि ती स्वतःच्या मैत्रिणीच्या खिलाफ जाऊन मला बोलते की तू मला का वोट आउट केलं. का करू नाही. तू केवढी चांगली बनली आहे. नुसती जेव्हा वोट आउटच्या टायमाला चांगली बनते माझ्याशी. आय एग्री विथ यू, पण तू स्वतःला तू त्रास agree करून- नाही करत आहे. तू नाही स्वतःला करत आहे. त्रास नको करून तू घेऊ. रमशा, तू वेगळा गेम खेळत आहे. तुला इकडे लोक दिसतात आहे मी काय काय करताना. गेम करते बाबू. मी तुला तेच बोलते. तुला कळत नाहीये लोक इकडची. काय नाही कळते मला. मी तुला सांगते थोडा तू ओरडणार तर तुला त्रास होतोय. मला तिला काही नाही इरिटेट होतंय. झालंय. ती मला मस्त इरिटेट बसली आहे झालंय. तिथे, ती जेवण माझा करत डोळा आहे. दुखतोय तरी मी आज उठून तुम्ही काम करताय ते की नाही मी चेक करते ते. माहित आहे बाबू, आम्हाला सगळ्यांना माहित आणि आहे. मला रेस्टची गरज आहे. माझा डोळा गेला तर कोण इकडे रिस्पॉन्सिबल घेणार आहे. तुला नी कळतं यू व्हेरी बॅड ॲट इट. मी ऐकणार आहे नाटकी नुसती. सकाळी 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. हा नवा दिवस, नवी उमेद आणि
नवीन मोहीम. हा. पण दाद्या नेमका आजचं सरप्राईज काय आहे ते सांग ना. काय आहे एवढ्या घाबरले ती पोरी. अरे आपल्या पोरी तर घाबरत नाहीत. कुठली बी मोहीम असू दे त्या तयार असतात. म्हणजेच काय, जिथं रिस्क आहे तिथं आपल्या पोरींची एंट्री फिक्स आहे. काय सलाची मोहीम, काय वाटतं? उसाचे रिलेटेड काहीतरी. बरोबर, म्हणजे माझ्या बाजूला काहीतरी असलं की ते काय असेल, म्हणजे काय असेल? ऊस का मोहीम. ऊस का मोहीम है. उसका किसका. उसका उसका किसका? लेकिन क्या उसका क्या रहेगा उसका? साखर रिलेटेड काहीतरी असं. साखर रिलेटेड काहीतरी. मला पण तेच वाटते की जे आधुनिक पद्धत आहे ऊस काढण्याची तसं पण काहीतरी होऊ आधुनिक शकतं. पद्धत म्हणजे म्हणजे जे पहिले तुम्ही काय वेगळं पद्धतीने ते मशीन वगैरे वापरून. पहिले मशीन वापरत होते आणि आता हाताने काढतात. मला नाही माहित, कसं तरी काहीतरी असतं. काय प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्याला? आधीचंही माहित नाही आणि आत्ताचंही माहित नाही, त्यामुळे जाऊ दे. ते काय आहे, इथे पण टीम होणार 2. तुम्हाला आज ऊस खायला देणार, ठीक आहे? जो संघ जास्तीत जास्त ऊस संपवेल तो असेल विजेता. चला या, एक एक ऊस काढा त्यातला. रमशा, हा काय खाल्लं की नाही? हो. कसं आहे? गोड आहे. तुम्हाला एक सांगू का, सगळ्यांचंच आयुष्य ऊसामुळे गोड होतं असं नाही. म्हणजे काय कळलं तुम्हाला? नाही. मी आपल्या काही पाहुण्यांना इथे बोलवू इच्छितो. भैरवनाथ चव्हाण यांच्या कुटुंबियांना मी इथे येण्याची विनंती करतो. मुलींनो, महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आणि जगात कितव्या क्रमांकावर आहे माहिती आहे? 4थ्या. आणि या सगळ्या मागे म्हणजेच काय, तर हे जे साखर उत्पादन आहे त्या साखर उत्पादनाचा कणा कोण मानला जातो माहिती आहे? ऊस तोडणी कामगार. आणि भैरवनाथ आणि त्यांचं कुटुंबीय, त्या सुनीता चव्हाण आणि त्यांची गोड मुलगी कीर्ती, हे ऊस तोडण्याचं काम करतात. भैरवनाथ दादा, मला सांगा तुम्हाला किती मजुरी मिळते? मजुरी 300 रुपये मिळते आम्हाला तोडण्याची. दिवसाला किती ऊस तोडता तुम्ही? 2000 किलो. काय. आणि ते 2000 किलो ऊस हे दोघं तोडतात. ऊस तोडल्यानंतर त्यांना पैसे किती मिळतात? फक्त 300 रुपये. बरं दादा, अजून एक विचारतो, सगळं कुटुंब घेऊन जावं लागतं का? हा, सगळं कुटुंब. आणि ऊस तोडणी एकदा सुरू झाली की सतत एक 6 महिने ती ऊस तोडणी असते, बरोबर? हा, 6 महिन्यापासून. आणि कसं आहे, कारखान्याच्या आजूबाजूला माळ रानावरती त्यांना झोपडीसारखं घर करून त्यांना तिथेच राहावं लागतं, एकाच ठिकाणी. आणि या सगळ्यामुळे काय होतं, शिक्षणाची, खाण्यापिण्याची आभाळ होते. आणि या गोष्टींपासून वंचित राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वतःची काय, तर आपल्या मुलांची सुद्धा प्रगती करता येते. या सगळ्यामुळे तुमच्यावर कर्ज होतं ना. पुढच्या 4-6 महिन्यासाठी काम नाही मिळालं तर आम्हाला 80,000 घ्यावी लागतात. मग हे कामातून जे पैसे येणार त्यातून तुम्ही ते फेडून टाकता. मग हजेरी कशी असते, जसा टन भरेल तसं पैसे मिळतात. 300 रुपये आपल्याला खर्ची मिळते दिवसभराचा. 2 वेळचं भागतं त्यातून. 2 वेळेचं कसं भागेल? मग एकाच वेळी जेवता तुम्ही? हा, एका वेळी. म्हणजे एवढी सगळी मेहनत करून माणूस किती वेळ जेवतो? तर फक्त 1 वेळ. तर आजची मोहीम सुद्धा अशीच आहे. आज या कुटुंबियांसाठी तुम्हाला मेहनत करायची आहे, पैसे कमवायचे आहेत आणि ते पैसे त्यांना आपल्याला द्यायचे. काय आहे, एका दिवसात आपण ही मोहीम करून त्यांचं आयुष्य तर बदलू शकत नाही, पण कुठेतरी ही मोहीम करून हातभार लावू शकतो. एक खारीचा वाटा त्यांच्या आयुष्यात आपण एक चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करू शकतो. बरं, एवढंच नाही फक्त विकायचं आहे, पण उसाचा रस विकून जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहेत. चालेल. आज मन लावून करणार आम्ही मोहीम. मन लावूनच, म्हणजे रोज नाही मन लावून काय? नाही, आज एक उद्देश आहे ना. नाही, छान छान. आणि तेच अपेक्षित आहे आम्हाला. भैरवनाथजी आणि ताई, तुमचं मनापासून आभार. आणि तुझे सुद्धा खूप खूप आभार. या आता ही जी मोहीम फत्ते करायची आहे त्यासाठी एक एकटीने जायचं नाहीये, 3 संघ करायचे आहेत. आधी आपण काय करू, संघाचे प्रमुख ठरवू. पहिला संघ प्रमुख आहे श्रेजा. दुसरा संघ प्रमुख आहे वैष्णवी. आणि तिसरा संघ प्रमुख आहे वर्षा.
बरं फक्त तुम्ही तिघींनी सांगायचं तुम्हाला कोण तुमच्या संघात तुम्हाला हवेत. तू आधी तुझा पहिला जो स्पर्धक आहे तुझ्या टीम मध्ये असावा तुला असं वाटतंय. पहिले अंकिता. वैष्णवी तुला? संस्कृती. वर्षा तुला? रमशा. आता वर्षा तुझ्यापासून सुरुवात. दुसरं कोण? रसिका. स्नेहा. बाय डिफॉल्ट हेतल तुझ्यात आलेली आहे. बरं आता तुमच्या जे जे संघ आहेत त्या संघाप्रमाणे उभे राहा. आता टीम तुम्ही बनवले आहेत हा, त्यामुळे संघाचे जे संघप्रमुख आहेत सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. नंतर ब्लेम गेम चालणार नाही. आमचा संघ असा होता मग तुमच्याकडेच हा गेला, मग ह्याच्यात हे दुखत होतं त्याच्यात ते दुखत होतं, हे चालणार नाही. ठीक आहे. बघूया सगळ्यात जास्त पैसे आज कोण कमवतं आणि भैरवनाथजींना सगळ्यात जास्त मदत कोणत्या संघाकडून होते तोच संघ असेल विजेता. चला लागा तयारीला. सकाळी 11 वाजता. ए चला रे लवकर चला, आपल्याला वेळ नाही. मी थकली यार. मला ऍक्च्युली ऊसाचा माळा शोधायचा आहे. तुम्ही सांगू शकता इकडे कुठे आहे? ही काय पलीकडे 5 मिनिटात जाल तुम्ही. ऊन भरपूर आहे. ऊस नाहीये, ऊन आहे. ऊन ऊन ऊनच दिसतंय यार. डोकं किती तापलंय यार. त्यावेळेला एवढं ऊन होतं की असं वाटत होतं की या उन्हामध्ये जाऊन आम्हाला ऊसाची शेती करायची, कसं करणार आम्ही. हे तुमचं शेत? हे तुझं शेत आहे का? मम्मी पप्पा कुठे शोनी? हॅलो शोनू. हे तुझं शेत आहे? हे तुमचं शेत आहे? चल आळ घेऊन चल शेताकडे चल. आजोबा आमची आज मोहीम आहे. आम्हाला ऊसाचा रस विकायचा आहे सगळ्यांना आणि त्याच्यासाठी आम्हाला ऊस लागेल आणि काय पण करून आम्हाला जिंकायचंय. नाही आम्हाला वेळच नाही. प्लीज आजोबा. नाही. आम्ही खूप त्यांना प्लीड केलं, प्लीज 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 आजोबा प्लीज, आम्ही काय पण तुम्ही बोलाल ते करू. तेव्हा जाऊन ते मानले. बघू इथून कमी कमी 2 फुटाचा अंतर पाहिजे ना हाताचा आणि याचा. मग खाली इथं मारायचं, एकदम खाली मारायचं. गणपती बाप्पा मोरया. ऊस मला खायला खूप आवडतं, पण जेवढं कष्ट ह्याला सोलायला आणि काढायला लागते तेवढं कष्ट आय थिंक मी आयुष्यात कुठल्याच गोष्टीच्या प्रेमासाठी नाही करू शकत. ऊस कापायला स्ट्रेंथ खूप लागते आणि टेक्निक पण त्याची असते. तुम्ही जर बरोबर त्याला एक झटक्यात मारलं तर ते खूप सोपं असतं करणं. सापबी वगैरे असतात तिकडे. हो भरपूर. किडा इनसाइड आपल्याला आता ऊस नाही तोडायचा, असं गाण्याचं काम करून चालेल कसं? त्यांनी मला सांगितलं की ऊस कापताना माझी स्पीड तर होती, पण मी एवढा ऊस ठेवत होती तिकडे, त्याच्या वरना कापत होती. तिकडे लिटरली खूप सारे ऊस आहे आणि ते दिवसात एवढं काम करतात. ते बघून मला खूप असं हे वाटलं की यार दिस इज बियॉन्ड माय स्ट्रेंथ. मला कधी वाटलं नव्हतं की मी शेतात काम करेन आणि हे जे काही काम करते मला तरी वाटतं मी एका दिवसाचे 15,000 घेईन, कारण का हे तेवढं जास्त काम आहे. मला ही गोष्ट खूप अमान्य आहे की ऊस तोड जे आहे त्यांना फक्त 300 रुपये मिळतात. फारच कमी आहे कामाच्या अकॉर्डिंग. 10 मिनिटच आम्ही काम केलं आणि असं वाटलं की बस झालं, आता गरगरायला लागेल किंवा आम्हाला पाणी पाहिजे. म्हणजे हे शेतकरी पूर्ण दिवस काम करतात. कसं करत असतील खरंच, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम यार. वेळ नाही आपल्याकडे. चल चल दादा, कोणी आम्हाला शिकवायला कसं बांधतात? मला वाटलेलं की रशी वापरणार, रशी देणार आहेत आता आम्हाला एक छान, बट आम्ही उसाच्या जे एंड कापतो ना त्यांनीच बांधायला लागतं. ऊसाची वरची पानं आहे ती खूप बोलतात ना टोचत आहे, तर मला खूपदा माझा कटवट आलाय हाताला. हा हे बघ कापलं गेलंय. तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे छोटे छोटे कट्स आले आहेत आणि सगळं झोमतंय खूप. असं वाटतं की आग लागली आहे बॉडीवरती.
एक मिनिट मी दमली आहे. एक मिनिट. अरे पकडा मला. उसाचं जे वाडे असतात त्याला उचलताना मला खूप अशी चक्कर सारखे वाटायला लागले, कारण ते खूप हेवी आहे. त्याच्यात लिटरली 20 to 25 ऊस होते. आणि त्यानंतर आमचं काम होतं शोधायचं की उसाच्या रसची गाडी कुठे मिळणार. उसाचे रसची गाडी कुठे माहितीये? गन्न्याचा ज्यूस बनवतात माहितीये कुठे? उसाच्या रसाचं दुकान आहे. अजून किती चालायला लागेल? आम्हालाच रसाची गरज आहे वैशू. आम्हाला पैसे जमा करायचे कोणासाठी तरी. हो हो आमच्याकडनंच या. मम्मीकडून पैसे घेऊन ये. टीव्ही वरती मस्त छान दिसाल तुम्ही. खूप 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 शोधल्यानंतर आम्हाला फायनली एक गाडी मिळाली. यस. चला लवकर चला, बाकी सगळे गेले. ऐका ना दादा, आम्हाला ऍक्च्युली ना त्या चव्हाण त्यांच्याकडून आम्ही ऊस आणला, त्यांच्यासाठी आम्हाला हे ऊसाचा रस विकायचा आहे आज आणि पैसे साठवायचे. जितके जास्त पैसे होतील तितके जास्त पैसे साठवायचे. पण आम्हाला तुमची मशीन लागणार त्यांच्यासाठी. त्याला काय म्हणतात? गुराळाचं मशीन. ओ याला गोल गोल फिरवून करावं लागतं ब्रो, दिसतं मशीन. ऊसचा गट्टा शोल्डरवर घेऊन आलो आणि पूर्ण गाव फिरलो आणि आम्हाला फायनली एक स्टॉल भेटला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी तो स्टॉल होता. ऑनेस्टली मला वाटलेलं की ती इलेक्ट्रॉनिक जी उसाचा रस काढायची मशीन असते ती सापडेल कुठेतरी, पण तशी नव्हती. आमची मॅन्युअल मशीन होती जी आम्हाला पूर्ण लेबर करून तो रस काढायचा होता. गोल गोल फिरायचं. ऑनेस्टली मला वाटलेलं की ती इलेक्ट्रॉनिक जी उसाचा रस काढायची मशीन असते ती सापडेल कुठेतरी, पण तशी नव्हती. आमची मॅन्युअल मशीन होती जी आम्हाला पूर्ण लेबर करून तो रस काढायचा होता. गोल गोल फिरायचं. आय वॉज लाईक ओ माय गॉड, आता हे मलाच करावं लागलं. या मशीनला पण मी पहिल्यांदा बघितलंय. व्हेरी गुड. आम्ही पटापट काम डिस्ट्रीब्यूट केलं. रमशा आणि वर्षानी उसाचा रस काढण्यात सहकारी केली. जेव्हा आम्ही सुरुवातच केली आणि आमची लिटरली गाडी उलटी झाली. कर जोरात. वर्षा गाडा हिलतोय. अरे वर्षा थांब. आम्हाला असं वाटलं की आम्ही ऑब्व्हियसली आम्ही हातणार आहोत, कारण जेवढं ऊस आम्ही कलेक्ट केलेलं तेवढं सगळंच सांडलं एका दमाने. रस पडला. चला इकडे या की इकडे. ज्यूस ज्यूस. लँग्वेजवर माझं जास्त कमांड आहे म्हणून मला असं वाटलं की मी त्यांना नीट कन्व्हिन्स आणि कनेक्ट करू शकते. चला चला ज्यूस पियाला या. ओ काका चला की. चला चला चला. पहिला ग्लास आहे. कसं आहे आजी? छान आहे छान छान आहे. छान. शेजारी मी आम्ही उसाचा रस बनवत होतो. अंकिता वॉज आर कॅशियर. उसाचा रस विकत होती आणि पैसे आणत होती. 30 रुपयाचा ग्लास ठेवलाय. 4 हाफ भेटले आपल्याला. काका तुमचं मस्त अमेझिंग ज्यूस. तुमचा 2 ग्लास. थंडगार थंडगार. कोणाला हवं कोणाला हवं? इकडे घ्या. 1 कप ऊस काढायला 1 पाठण 2 हात यांची वाट लागते. घुसत नाहीये. खूप दमले मी. फुल जोर दिलाय मी उसाचा रस काढायला. उसाचा रस बनवणे ही इतका टीडियस टास्क आहे हे मला कधीच वाटलं नव्हतं, कारण त्यामध्ये इतके सारे स्टेप्स येतात की असं वाटलं अरे यार आम्ही पाणीपुरीची गाडी टाकली असती तर ह्याच्यापेक्षा इझी असतं. आम्ही इकडे तिकडे बघत होतो. बाकी दोन्ही टीम्सनी सुरुवात केली होती आणि आम्ही जितकं काढलं होतं मेहनत करून ते खाली पडलं, पण आम्ही मोटिवेट केलं स्वतःला. त्यानंतर जी आम्ही स्पीड पकडली. आता 20 रुपये फुल ग्लास. हो मी देते तुम्हाला. पैसे दिले तर जेवढे देऊ शकता तेवढे घ्या. 10 रुपये 1 ग्लास. त्याच्यावर तुम्हाला 30 रुपयाचा मी फुल ग्लास देणार.
20 रुपयाचा फुल ग्लास आहे ना, त्याच्यासोबत तुम्हाला डान्स पण फ्री. प्लीज बाजूला व्हा. मला एकतर इतकं मेहनतवाला टास्क आहे. ते असं दिसायला सोपं दिसत होतं पण इतकी ताकद लावावी लागत होती. तर आणि सगळे लहान मुलं पण आधेमध्ये करत होते. तर मला खूप असं फ्रस्ट्रेशन झालं की प्लीज मला हे एकच काम आहे ते व्यवस्थित करू द्या. सच ज्यूस प्यायचे की नाही एकदम. हे तर हे सगळे बर्फ टाकून यार फेक बनवतात. आम्ही रिअल नो बर्फ नो नथिंग एकदम रिअल उसाचं ज्यूस राहिले मी इकडे. अरे झाले तिच्याकडे माझं ऑलरेडी प्यायले ते कळलं का. रसिका अग्रेसिव्ह हो थोडी. मी तुझ्यापेक्षा अजून एक्सपेक्ट करते. वर्षा आणि रमशा माझ्यावर थोडे ओरडले पण की अरे रसिका तू काय करत नाहीये, तू काय एवढा कमी याच्यानी विकत आहे. लोक इकडे 100 आणि 200 रुपयांनी विकत आहेत. आमच्याकडे 500चा पण एक ग्लास आहे, त्याच्यासोबत एक फ्लाइंग किस फ्री आहे. 500चा एक ग्लास. किती ग्लास बाबू? एक ग्लास 50 रुपयाला. अरे वा. पप्पी अजून एक पप्पी देऊ. लाजला तो. उसाचं ज्यूस थंडगार. अंकिता तू खूप कमी मध्ये विकते, रेट वाढव. तू ये. होतं की आमचा ज्यूस बेस्ट असणार आहे. तर मी अंकिताला सांगितलं की प्लीज 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 तू 50 रुपयापासून स्टार्ट कर. अँड द मोमेंट तिने जे ऐकलं शी वॉज लाईक नाही. माझं आजचं मेन लुकआउट असं होतं की मी गावकऱ्यांच्या पर्स्पेक्टिव्हने विकणार आहे. जे आहे 30 रुपये मी ठेवलेले. 30 रुपये टाका. 30 अरे दादा का द्या ना अजून 50,000. आलिया गावात अजब वरात. 55. अरे वा. वैष्णवी हा नाचणं असतं कर बघा. उगवली चांदणी जणू ही उन्हात. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला एंटरटेन पण करणार. लिटरली आम्ही ते उसाचा रस काढताना गाणे गात होतो. झालं झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. काकी तिथेच का उसाचा रस प्यायला या. मी एक स्ट्रॅटेजी वापरली. मी तुमचं फ्रीमध्ये प्रमोशन करणार. मी तुमचं नाव घेऊन तुमच्याबद्दल सांगणार. तुम्ही सगळे टीव्हीवर येणार आहात हा? तर प्लीज जे पण पैसे देणार ते टीव्हीवर येणार आहे. 100 रुपये दे का माझं प्रमोशन. सोनाली किरण तांबे यांनी आम्हाला 100 रुपये दिले आहे, ते पण एका ग्लाससाठी. आणि ते आम्हाला सपोर्ट करत आहे आणि आमच्या टास्कमध्ये आजच्या ते आम्हाला जिंकून आणणार आहे. तर त्यासाठी यांच्या फॅमिलीला जोरदार टाळ्या. थोडं ट्रिकी टीज केली की त्यांना बोलली सेल्फी देईल 50 रुपयामध्ये. खूप लोकांनी माझं रिजेक्ट पण केलं की अरे नाही तुझं गाणं नाही आवडलं, तुझं हे नाही आवडलं. कोणी लोक माझ्याशी झगडा पण करत होते. 20 रुपयाला एवढा मोठा ग्लास. तुला 100 रुपये दिलेत ना. 100चा ग्लास आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही रस काढतो. आमची गुराळेच. अरे तू काय आमच्याच गावी येऊन आमचंच ऊस विकत आहे. तुला तर माहित पण नाही याची किंमत वगैरे. आमच्या गावाला नाही काकी आम्ही लोकांसाठी करतात पैसे. 20 नाही हो 50 आहे. 50 आहे हो. उसाचा रस प्यायला चला 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 चला. ऑब्व्हियसली खूप हाल झालेला आमचा, पण आम्ही नॉन स्टॉप करत होतो. फिराव स्नेहा. आम्ही ऑर्गॅनिक बनवून
मस्त लिंबू टाकून विकतोय. 30 रुपयाला ग्लास आहे. त्याच्यावर तुम्ही दिलं तर मला खूप आवडेल. ते त्यांचं काय, माझ्यासारखे बोलतात का ते? माझ्यासारखे बोलतात. 150 रुपये 500 रुपये देऊन 150 सगळे घेऊ ना भाई. तर सगळ्यात मोठी वणी झालं तुम्ही. 5 ग्लास सरका तुम्हाला काय पाहिजे ते करतो आम्ही. काय नको मला. तुम्ही उसाचा रस पिया, थोडे पैसे द्या आम्हाला. काका जा घरी जाऊन लवकर पैसे आणा. मी डोअर स्टेप डिलिव्हरी केली आहे. कॅमेरा घेऊन त्यांच्या दुकानात गेली. त्यांना बोलली की मी तुम्हाला हातात रस आणून देते, मला 100 रुपये द्या. तुमच्यासाठी स्पेशल उसाचा रस. ओके, थँक्यू. धन्यवाद. या दादा. हे बघ, रिअल ज्यूस आणि रिअल ऊस हे फक्त इकडे भेटणार. तिकडे ते बर्फ टाकतात आणि काय पण टाकतात. आपल्याकडे स्टील कस्टमर्स. ओके चला हो, तिकडे आपण जाऊ. इकडे कोण नाही, काय नाही करत ते. चला तिथे. अरे यार, माझा हात जरा उसाचा आहे, पण या गोड हात आहे. या प्लीज एक ग्लास तरी द्या, काहीतरी द्या. कोणी उसाचा रस पियायचा कोणाला? फुल आहे. नाही. अरे दादा, एवढं 10 रुपये, एवढं 20 रुपये, बरोबर आहे. आम्हाला काही कळलंच नाही की कधी 1.5 hour आमचं संपलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की आता तर सुरू झालंय. चला या बाहेर. हार्दिक दादाने तिकडे बोलवलंय, त्याच्यामुळे पटपट उरकायचं आणि चालेल. तुम्हाला माहिती का, तिकडे लई झालाय बिझनेस त्यांचा. तुमचा पण जास्त झाला पाहिजे. हा जास्तच आहे. वा, कॉन्फिडन्स पाहिजे. हो. करा तुम्ही काम, आम्ही डिस्टर्ब नाही करत. हा चला पटकन. चला. 100 रुपये एक ग्लास. 100 रुपये एक ग्लास. एक ग्लास दे रे. बोल ना जरा यार. मी 500 रुपये जर दिले ना, तर तिकडे ती मुलगी जी सफेद कपड्यांमध्ये ना, ती गाणं पण गाईल, डान्स पण करेल. ऐका मुलींनो, ऐका. काळूबाळू तिथे वर उभे राहून काउंटडाऊन देत होते. आणि आमच्या बाजूला इतके लोक पैसे हातात घेऊन उभे होते की आम्हाला द्या रस, पण आम्हाला ते वेळच नाही मिळाला. 6 5 पैसे टाक, लवकर टाक. 3 2 1 थांबा. टाइम अप झालं आणि ऑब्व्हियसली आम्हाला आमची पेटी बंद करावी लागली. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला वर्षभर कष्ट करून ते अन्नधान्य भाज्या विकताना बाजारात कराव्या लागणाऱ्या त्याच्या धावपळीची कष्टाची जाणीव आज या मुलींना नक्कीच झाली. तुमची वेळ आता संपलेली आहे. रात्री 9 वाजता राम मंडळी, पारावरती स्वागत आहे आणि तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव होतंय जगाच्या बागा. तो कार्यक्रम आहे भाऊबाई गावात. रस काढून ज्यांनी घाम गाळलाय त्या आपल्या सगळ्या पोरींना बोलूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या पोरींसाठी. कशी झाली मोहीम? मस्त. खूप छान. काय होता एक्सपिरियन्स? मला असं बोलायचंय की जेव्हा मी ऊस तोडत होतो तेव्हा एक साखरेच्या दाण्याचाच नाही तर विकताना 1 रुपयाची पण किंमत आज कळली आम्हाला सगळ्यांना. कारण आम्ही बोलत होतो प्लीज 10 रुपये द्या जास्त आणि 20 रुपये द्या जास्त. हे असं कधी केलं नाहीये. मला एक असं कळलंय की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या किमती ठेवल्या होत्या प्रत्येकाने. हो. सगळ्यात महाग कोणाचा होता रस? संस्कृती किती? आम्ही 500 रुपयाचा एक उसाचा रसचा ग्लास किती? विकलाय. 500 रुपये. बापरे. आम्ही पण 500 रुपयाचं विकलंय. वा, खऱ्या अर्थानं बिझनेसमन झालं असं म्हणता येईल नाही का?
दादा तुला सांगतो काय काय लोकांना तर बळ जबरीच रस पाजला यांनी. हो का? बसा तोंड असा. तर मंडळी, तुम्हाला उत्सुकता असेल की नक्की कोण जिंकलंय, म्हणजे कोण ठरणार दमदार नार आणि कोण ठरणार फुसका बार. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या बावधन समिती सदस्यांचं. नमस्कार. आम्हाला कळलं आमच्या या पोरींनी तुम्हाला पण उसाचा रस पाजला. हो, मला पाजला आणि माझ्याकडून 500 रुपये घेतले. 500 रुपये घेतले 500 एका रुपये. ग्लासाचे? नाही, 5 ग्लास दिले. 5 ग्लास दिले. 500 रुपये घेतले. एवढा महागडा उसाचा रस कधी प्यायला होतात बावधांमध्ये? पहिल्यांदाच पिला. वा, खरंच कौतुक आहे तुमचं. पण आता बघायला पाहिजे कोणत्या संघाने किती पैसे कमवलेत. बघायचं का? हा, येस. मालकीनबाईंच्याच संघाला बोलवूया. या श्रेजा या. मी सदस्यांना विनंती करतो की तुम्ही सांगावं की कोणी किती आणि कसे पैसे कमवलेत. राणादा, रमशा, रशिका आणि वर्षा या 3 मुलींनी सर्वात जास्त पैसे 4360 रुपये. त्याच्यामुळं त्यांचा हा पहिला क्रमांक आलाय असं मी पंचांच्या वतीनं जाहीर करतो. बाकी 2 संघांनी काय काय कमवले ते पण सांगा. संस्कृती, स्नेहा आणि वैष्णवी यांनी 3745 रुपये. वा. हेतल, श्रेजा आणि अंकिता यांनी 3381 रुपये कमवले. सगळ्या संघाचे मनापासून अभिनंदन. तुमचं कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की ते बावधनकरांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की त्यांनी एवढा प्रतिसाद दिला तुम्हाला. मला असं वाटतं की आता इथून पुढे 100 रुपयाला ग्लास विकला जाणार आहे बावधनमध्ये. त्यामुळे उसाला आमच्या खूप दर येणार आता. हो, बावधन समितीचे सदस्य तुम्ही इथे आलात, तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. वा, बघा मेहनतीचं फळ. आता ही जी तुमची कष्टाची कमाई आहे, साधारण 11,486 रुपये जमा झालेले आहेत. तर याची तुमच्या आयुष्यात काय किंमत आहे? आय थिंक हे 11,000 तर 1 वीकची पॉकेट मनी असायची माझी. 1 वीकची? हो. 11-12 हजार तर असेच एक डिनर मध्ये जातात. 11,000 काहीच नाहीत म्हणजे. मला बोर होतं ना कधी कधी घरी, संध्याकाळी मी अशीच निघून जाते मॉलला, समजत नाही कुठे जातात. पण आज कळलं खरं तर. खूप खूप नुसते 11,000 किंवा एक संघाचं जरी धरलं तुम्ही तर दिवसभर तुम्ही मेहनत करून 3,000, कोणी 4,000, कोणी 3,500 असे कमवले. ज्यांच्यासाठी तुम्ही हे कष्ट केलेत त्या भैरवनाथजींच्या कुटुंबियांना आपण पारावरती बोलूयात. स्वागत आहे तुमचं आमच्या पारावरती. मुलींनी जे काही कष्ट घेतले त्या कष्टाची कमाई यात आहे. आणि माझ्याकडनं एक छोटासा खारीचा वाटा. तुम्ही मेहनत घेतली आहे तर मला असं वाटतं की तुमच्या हस्तेच त्यांच्या हातात हे पैसे गेले पाहिजेत. प्लीज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या मेहनतीसाठी. मला सांग तुला काय हवंय? ये इकडे. इकडं ये. सांग. चॉकलेट घेणार, पुस्तकं घेणार, कपडे घेणार, काय घेणार? चॉकलेट. चॉकलेट घेणार, कपडे नको? कपडे पण घेणार, खेळणी घेणार. वा, आज खुश आहे ती. तुम्ही काय घेणार तिला त्यातून? त्यातून येणाऱ्या त्याला गरजेच्या वस्तू काय असतील, कपडे असतील, अजून पॅन्ट, सगळं तिला जे लागेल ते घेणार. लागेल ते घेणार.
तुमच्या डोळ्यात पाणी येतंय. कारण की मी एवढी कमाई कधी बघितलीच नाही. माझ्या हयातीत आता ह्यात काय नाही मला माहित नाही, पण किती रुपये असले तर आम्ही किती कमावणार महिन्यात 10, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही आम्ही. तुम्ही आयुष्यात एक रकमी किती पैसा बघितलाय? वर्षभर असे 1500 ठेवून 15,000 मी साठवू शकतो त्याच्यावर. हा. वर्षाला वर्षाला आज कष्ट करून खाणार म्हणल्यानं ठेवणार किती आणि खाणार किती. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला वर्षभर काटकसर करून जेवढे पैसे जमवावे लागतात तेवढीच रक्कम या मुलींनी मेहनत करून यात दिलेली आहे. नाही, खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. आज ह्यांनी जी मला माझी साथ दिली आहे मनापासून सांगतो, विसरू शकत नाही आयुष्यात. ह्या 9 जणी आज देवासारख्या माझ्यासाठी गरिबासाठी धावून आलेल्या आहेत. खरंच या नवदुर्गांचं कौतुक आहे आम्हाला. भैरवनाथजी, आयुष्यात कधीच स्वतःला एकटं समजू नका, आम्ही तुमच्या बरोबर. अजिबात काळजी करू नका. बघा, आपली एक मेहनत, फुल ना फुलाची पाकळी एखाद्याच्या आयुष्यात अख्खा फुलोरा सजवून जातो, है ना? प्लीज असं नका करू. भैरवनाथजी, तुमचे खूप खूप आभार. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांनी छान कष्ट केले, मेहनतीचं फळही मिळालं. आता वेळ आली आहे मजा आणि सजा. तर काय सांगायचं पहिले, मजा सांगायची का सजा सांगायची? सजा सांगूया पहिले. आजची सजा खूप अवघड आहे, म्हणजे आम्हालाही सांगताना आता विचार करावा लागतोय की खरंच हे द्यायचंय. सजा ही आहे, आज मजाच मजा करा. मेहनत सगळ्यांनी केली, कोणी जास्त पैसे कमवले, कोणी कमी पैसे कमवले, पण तुमच्या भावना चांगल्या होत्या, तुमचा हेतू चांगला होता आणि सगळ्यांच्या मनात होतं की जास्तीत जास्त पैसे गोळा झाले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही नाचलात सुद्धा, गाऊन सुद्धा दाखवलं, त्यांना मनवलं की 500 रुपयाला हा ग्लास घ्या. आणि जे पैसे जमवायला त्यांना 1 वर्ष जातं ते तुम्ही एका दिवसात जमवले. ही तुमची ताकद आहे. जर ठरवलं तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. आणि म्हणूनच आज कुणालाही सजा नाही, आज सगळ्यांना मजाच मजा. मजा आली असेल नाही का, आपण सलाम केला. पण काय आहे, आता तुम्हाला या आठवड्यात कुणी जावं गावच्या वेशी बाहेर, यासाठी तुम्हाला मतदान करायचंय. पण आजचं मतदान हे गुप्त आहे. तुम्ही मतदान करायला सुरुवात करू शकता आणि गुप्त मतदान कुठे करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. चला सुरुवात करूया. श्रीजा, काय वाटतं, काय अंदाज, कोणाला जास्त मतं पडली असतील आज? तुला? रोजच झालं. कधीतरी दुसऱ्याचं नाव घे. रोजच झालं सर, मला सवय लागली रोज माझं नाव येतं. अरे पण आता सगळ्यात चांगली कामगिरी केलीस तू मोहिमेत. तरी पण मोहिमेचं त्यामध्ये काय हे नसतं. तुला जायचंय का? मला जायचं नाहीये, पण मला माहितीये माझे नाव आलेत वोट्स मध्ये. बरं, आज मी नाव सांगणार नाहीये, त्यामुळे येताल काळजी करू नकोस. आज मोहीम तुमची उत्तम पार पडलेली आहे, पण तुम्हाला जी आता मजा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला या वाड्याच्या बाहेर पडावं लागणार आहे. बाहेर तिकडे वाड्याच्या बाहेर. तू आता उलट का नेहमी म्हणतेस संस्कृती? हा, तू अशी उलटी उभी राहा आणि म्हण वाड्याच्या बाहेर का. हा, आता कर. हा, बावधन बेकरीच्या वतीने ऐकून घ्या, ऐकून घ्या, कॅन्सल करायला ऐकून घ्या,
ऐकून घ्या, एवढंच नाहीये. पावधान बेकरीच्या वतीने तुम्हाला एक कुपन देण्यात येणार आहे. ओके तुम्ही ते कुपन घेऊन त्या बेकरीत जायचंय आणि तुम्हाला जे हवंय त्यातल्या कुठल्याही एका गोष्टीचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे. नाही तर प्रत्येकी अर्धा 1-1 किलो केक घेऊन याल. आणा रे कुपन. हा वर्षा, जिंकलेस तू आज. तुमचा संघ जिंकलाय. तुम्ही तिघींनी इकडे या आणि हे कुपन घ्या. हे सगळ्यांच्या वतीने मी यांना देतोय. मजा करा मंडळी. याच हसणाऱ्या चेहऱ्यांकडे बघत या भागाचा गोड शेवट करूया. तुम्ही बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होते जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. अरे बाळू, हो कमाल केली आज त्या पोरींनी. खरंच कमाल केली. 5-5, 10-10 रुपयाचा ऊसाचा रस्त्याने 200-200, 500-500 रुपयाला विकून दाखवला. कमाल आहे. म्हणजे आजची मोहीम त्या जिंकायसाठी नव्हत्या लढत, एकमेकीवर कुरघोड्या नव्हत्या करत. त्यांच्या मनात एवढंच होतं की जास्तीत जास्त पैसे गोळा करून त्या ऊसतोड कामगारच्या कुटुंबाला मदत करायचं. बस सगळ्या एकजुटीने आजची मोहीम लढत होत्या. खरंच सांगतो, त्यांच्या या कामगिरीमुळे ना त्यांच्या आई वडिलांची मान कायम अशी स्वाभिमानानं वरती राहणार आहे. ती कधी अशी खाली झुकणार नाही. आज त्यांच्या कष्टाच्या कमाईनं जी त्यांना समाधानाची झोप लागणार आहे ना, जी लाखाच्या गादीवर कधीच त्यांना मिळाली नाही, आज ती झोप त्यांना मिळाली. खरे असं ऊर भरून आला रे सगळं बघून. अरे आमच्या गावाचं येडबाई लागल पोरीना, लागल पोरीना या शहराच्या पोरीना. काशीनाथा, अशीच कृपा राहू गेली तुझी.